आज आपली 365 दिवस चॅलेंजचा 56वा दिवस आहे. तर चला ग्राउंडकडे जाऊ. एक गोष्ट झाली ती चॅलेंज ॲक्सेप्ट करायच्या आधी. तर काय झालं तर पहिल्यांदा वर्कआउट तर कंटिन्यू चालू होता, पण काय झालं मध्ये मध्ये महिना 2-3 महिने एकदम लाईट आणि वर्कआउट सोडून दिलं तर सहसा. तर वजन 75 किलो वजन झालं होतं, कारण की वर्कआउट करायची सवय होती, खायची सवय होती. वर्कआउट तर बंद झाला, खायची सवय ती राहिलीच ना. त्याच्यामुळं वजन वाढलं. वजन वाढल्यानंतर मग काही समजतच नव्हतं मी काय करावं. तर मग वर्कआउट कसं स्टार्ट करायचं आणि काही सुरुवात करायची त्याच्या मग लक्षात आलं चॅलेंजने कसं होतं, आपलं टार्गेट कंप्लीट होतं आणि एक एक टार्गेट येतं आपल्याला. चॅलेंज म्हणजे का 75 डेज चॅलेंज, ते तर केलं तर सगळ्यांनी. पण इथून पुढं सगळ्यात वेगळं चॅलेंज करू म्हणलो आपण काहीतरी. त्याने कसं आपलं रुटीन येईन आणि नवीन काहीतरी होईल. तर आपण 365 दिवस चॅलेंज ॲक्सेप्ट केली आणि त्याला काम चालू केलं. कारण हे नुसतं चॅलेंज नाही आहे, कारण की 365 दिवसनी जे आपल्याला चेंज होतो लाईफमध्ये, डिसिप्लिन येतो. कारण की 365 दिवस न काही चुकता आपलं डेली वर्कआउट करणं आहे, डेली हे करणं आहे. तर ह्याने काय होतं, आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये पर्सनल लाईफमध्ये पण फरक पडतो. कोणते पण काम पहिले कसं करू नाही करू असं होत होतं, आता डिसिप्लिन करायचं मग काही होती इकडं. असं एकदा दोनदा गावाकडे पण गेलो, सकाळी 2 वाजता उठून वर्कआउट केला, पण केला. हेच मेन गोष्ट असते डिसिप्लिन. तुम्ही काय करते हे मॅटर नाही करत, तुम्ही कोणत्या पण परिस्थितीत करते हे मॅटर करतं. त्याच्यामुळं चॅलेंज ॲक्सेप्ट केलं, चॅलेंजने सगळं काही चेंज होतो आणि आपण करू शकतो. कारण नॉर्मल माणूससुद्धा कसं आहे, नॉर्मल माणूस म्हणतं आता करता येत नाही वर्कआउट 30च्या नंतर, पण आपण 30च्या नंतर सुद्धा करू शकतो. हे करून दाखवलं. कारण की जॉब करून आणि आपलं घरची परिस्थिती बघून सगळं करणं लागतं, सगळं होतं. पण करायची इच्छा असली ना सगळं होतं. एवढं नक्की लक्षात ठेवा. चला ग्राउंडकडे जाऊ. वॉर्मअप झाला आपला कंप्लीट. तर आज आपण करणार आहे स्पीड वर्कआउट. स्पीड वर्कआउटमध्ये काय कोणते कोणते मागच्या वेळी जे स्पीड वर्कआउट केला सेम तसं करणार आहे, फक्त तर आपण रेपिटेशन थोडेसे वाढवणार आहे एक्स्ट्रा. तर आता आपण 3 किलोमीटर नॉर्मल जॉगिंग करू आणि त्याच्यानंतर आपण वर्कआउटकडे जाऊ. चला जॉगिंग करू पहिले.
तर 3 किलोमीटर आपली जॉगिंग कंप्लीट झाली. तर फक्त स्टेपिंग टाकली होती आज. तर आजचा वर्कआउट आहे आपला स्पीड वर्कआउट. तर स्पीड वर्कआउटसाठी मागच्या वेळेस जे स्पीड वर्कआउट केलं ना सेम तेच करायचं आहे, फक्त रेपिटेशन वाढवायची. एक एक रेपिटेशन वाढू. तर चला आता थोडंसं जॉगिंग केली ते कधी पण वॉकिंग करायची, बॉडी कूल डाऊन करायची. कूल डाऊन केली तर आपल्या पुढच्या एक्सरसाइजला एनर्जी येते. तर चला बॉडी कूल डाऊन करू आणि नेक्स्ट वर्कआउटला सुरुवात करू. चले. मनातल्या मनात होतं तुला झालेलं आमचा नमुना माहिती नाही तिकडे येऊन झोप म्हणला आता मग कळून तुला सांगायचं नाही टाइम कधी पण. स्पीड वर्कआउट कंप्लीट झाला. आपण 80 मीटरचे स्लो फास्ट मारली आणि त्याच्यानंतर 30 मीटरचे फास्ट मारले. तर त्यांनी काय होतं, काल परवा दिवशी आपण काय झालं स्क्वॉट मारले होते. तर मग आज आपण लेग फ्री केली, कारण की उद्या आपल्याला हिल ट्रेनिंग करायची आहे. त्याच्यामुळे लेग फ्री पाहिजेत. स्क्वॉटनी कसं होतं, पाय लॉक होते. त्याच्यामुळं आज आपण स्पीड वर्कआउट घेतला. ह्यानी काय होतं, पाय आपले स्टेप असते ते खुलती. त्याच्याने आपल्या उद्या हिल ट्रेनिंग करायला बेनिफिट भेटेल. त्याच्यामुळे आज हिल ट्रेनिंग आपलं स्पीड वर्कआउट केला. तर चला वर्कआउट झालं कंप्लीट. आता करू नेक्स्ट.
जेव्हा लास्ट झालं त्याच्या संपायची वारी आली तरी पण त्याचं म्हणजे असं आपण त्याच्यावरच थांबलेलं आहे ना, स्किप नाही केलं ना. ते म्हणणं चालू आहे मग. तर आपलं सगळं एकदा चालू आहे, फक्त काय माहिती आहे का, त्यासाठी बसलेत का कारण त्यासाठी बसले पेन नाही आणेल का, हां पेन नाही आणेल वाटत राहते. आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. तर आज आपण केलं स्पीड वर्कआउट. स्पीड वर्कआउटमध्ये आपण 2 सेट मारले, कारण की उद्या हिल ट्रेनिंग आहे. हिल ट्रेनिंगसाठी आपले पाय रिलॅक्स होण्यासाठी स्पीड वर्कआउट केला. तर आता भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय.